नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग बांधवांसाठी कालपासून म्हणजे शनिवारी संध्याकाळी जवळजवळ 6 वाजल्यापासून लाभार्थ्यांचे पैसे जे आहे दिव्यांग बांधवांचे 2500 लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली होती. यानंतर पाहू शकता बहुतांश लाभार्थ्यांच्या कमेंट आल्या होत्या की त्यांच्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले आहेत. तरीसुद्धा अजूनही जवळजवळ 40 ते 50% लाभार्थ्यांचं असं सुद्धा म्हणणं होतं की अजूनही त्यांचे पैसे पेन्शन जमा झालेली नाही आहे. त्याचबरोबर मागच्या महिन्यामध्ये सुद्धा पेन्शन जमा झाली नाही आहे असे सुद्धा भर भरपूर लाभार्थी जे आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत बाकीचे जे लाभ घेणारे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत विधवा महिला असतील, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती या योजनेचे लाभार्थी आहेत, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत. अशा सगळ्या लाभार्थ्यांना मे महिन्यासाठीचा हप्ता आला होता. त्याच्यानंतर जून असेल आणि जुलैचा अजूनही हप्ता नाही आहे. तर या संदर्भात काय अपडेट आहे? हे सगळे जे लाभार्थी आहेत अजूनही लाभापासून वंचित आहेत त्यांच्यासाठी त्यांचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, कशी प्रोसेस असेल, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निराधार योजनेची जुनी पोर्टल सध्या ऑनलाईन आहे, चालू आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस जे आहे चेक करू शकता. योजनेचा लाभ हा कधीपर्यंत मिळाला आहे, सध्या काय स्थिती आहे हे चेक केली जाऊ शकते. ती कशी चेक करायची हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. आणि याच कारणामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अत्यंत महत्त्वाचा असा असणार आहे. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा म्हणजे महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत या आधार योजनेअंतर्गत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाची अशी जी अपडेट आहे पाहू शकता यामध्ये संजय गांधी या आधार योजनेअंतर्गत जे लाभ घेणारे लाभार्थी आहेत अद्यापही कोणत्या लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाहीये. तर काही दिव्यांग लाभार्थी आहेत 30 ते 40% त्यांना सुद्धा अजून लाभ देण्यात आलेला नाहीये. म्हणजे काल संध्याकाळी बहुतांश लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 6 ते 7च्या दरम्यान जवळजवळ 7:30-8 वाजेपर्यंत सुद्धा पेन्शनचे आहे जमा झालेली आहे. आता काही लाभार्थ्यांना पियाला नसेल तर त्यांच्या बँकेची अडचण सुद्धा असू शकते. या कारणामुळे सुद्धा असू शकतो की त्यांचं पेन्शन जमा झालेलं नसेल. त्या कारणामुळे सोमवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. सोमवारच्या दिवसभरामध्ये जे काही बाकीचे राहिलेले लाभार्थी आहेत विशेषतः दिव्यांग लाभार्थी यांना पेन्शन जमा होऊ शकते. आता सोमवारी ज्या लाभार्थ्यांची पेन्शन जमा होणार नाही त्यानी मात्र काहीतरी नक्कीच अडचण आहे आणि ती अडचण चेक करण्यासाठी निराधार शाखेमध्ये चेक करणं आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पोर्टलवर स्टेटस कसं चेक करायचं हे जाणून घेऊयात. तुमच्यासमोर पाहू शकता निराधार शाखेची जी वेबसाईट आहे जुनी वेबसाईट पुन्हा एकदा चालू आहे. या ठिकाणी जुने ऑप्शन पुन्हा एकदा शो होत आहेत. लाभार्थी स्थिती या ऑप्शनवर जर तुम्ही चेक केलं तर इथे पाहू शकता तुमचा आधार कार्ड नंबर टाकून हा कोड टाकून मोबाईल नंबरवर जो OTP प्राप्त होईल त्यामधून तुमचं स्टेटस हे चेक केलं जाऊ शकतं. त्याचबरोबर कोणकोणत्या महिन्यासाठीचे पेन्शन जमा झाले ही स्थितीसुद्धा या ठिकाणी चेक केली जाऊ शकते. सध्या तुमचा जो अर्ज आहे हा कोणत्या ठिकाणी आणला आहे या ठिकाणी निराधार योजना सिलेक्ट केल्यानंतरनं तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतरनं तुमची जी माहिती आहे या ठिकाणी उपलब्ध होईल. तर अशा पद्धतीने हे 2 ऑप्शन सध्या उपलब्ध आहेत आणि त्यानुसार तुमची माहिती त्या ठिकाणी चेक केली जाऊ शकते. त्यानंतर आता निराधार योजनेअंतर्गत विशेष सहाय्य योजनेचे जे लाभार्थी आहेत विधवा महिला, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी यांना मात्र अजूनही जून महिन्यासाठीचं पेन्शन देण्यात आलं नाही. मागच्या महिन्यामध्ये मला वाटतंय मे महिन्यासाठीचा हप्ता 1500 रुपये जमा झाला होता. तर त्यांच्यासाठी एक स्वतंत्र GR जो आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत निधी वाटपाचा GR जारी केला जाईल आणि त्याच्यानंतरनं त्यांचे पैसे जे आहे पेन्शन जमा होईल. सध्याचा आत्ताचा GR जो आहे दिव्यांग कल्याण विभागाचा निधी वाटपाचा GR हा जारी झाला होता आणि याच कारणामुळे फक्त दिव्यांग लाभार्थ्यांचे पैसे हे आत्ता खात्यामध्ये जमा झालेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जे राहिलेले लाभार्थी आहेत सोमवार आणि मंगळवारचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. त्या दिवशी त्यांच्या लाभार्थ्यांचे पैसे हे जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने सध्याच्या घडीच्या या अपडेट आहेत. या आधार योजनेअंतर्गत सोमवारी कशा पद्धतीने
राहिलेल्या लाभार्थ्यांना पेन्शन जमा होते आणि ज्यांची होणार नाही त्यांनी काय करायचे तर लवकरात लवकर तहसील कार्यालय गाठून त्या ठिकाणी तुमचं स्टेटस नीट चेक करायचं आहे, सगळे अपडेट पाहायचे आहे. जर काही अडचण असेल तर त्या ठिकाणीच लगेच तुम्ही क्लिअर करून घ्या. तुमचं बँक खातं सुद्धा चेक करा, कारण काही वेळेला पैसे आलेले असतात मात्र आपण ते नीट चेक केलेलं नसतं. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे DBT सर्व्हरमध्ये सुद्धा काही वेळेला अडचण असू शकते. तर या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊन पुढचे जे अपडेट आहे ती आधार रोशनी अंतर्गत तुमच्यापर्यंत आपण अशीच घेऊन येणार आहोत. या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.